श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 30 नोव्हेंबर आणि या दिवशी आपण साजरी करणार आहोत कार्तिकी संकष्टी चतुर्थी. आज आपण या व्हिडिओमध्ये या कार्तिकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला चिमूटभर तांदळाचा उपाय करायचा आहे. मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे चिमूटभर तांदूळ घेऊन याचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपल्यावरची सर्व संकट, सर्व अडचणी, आपलं दारिद्र्य दूर होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. लक्ष्मी मातेचा वास घरामध्ये राहणार आहे. आणि यासाठीच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चिमूटभर तांदळाचा उपाय अवश्य करायचा आहे. आणि हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. तर हा उपाय जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बुद्धीची देवता, विद्येची देवता, ब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, गणांचा अधिपती, 14 विद्या 64 कलांचा स्वामी असलेल्या गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गणपती बाप्पांची आपण अनेक प्रकारे भक्ती करत असतो, सेवा केली जाते, उपवास केले जातात, व्रत करत असतो. तसेच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला या गणपती बाप्पांची, गणेशांची आराधना केली जाते. ही आराधना केल्यानं विघ्नहर्ता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. तसेच आपल्यावरची जी संकट आहेत, आपल्यावरची जी विघ्न आहेत, तर हे विघ्नहर्ता ती सर्व दूर करत असतात. आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. तर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून अंघोळ करायचे आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आता ही पूजा करत असताना आपण आपल्या देवघरात देखील या गणपती बाप्पांची पूजा करू शकतो. जर चौरंगावरती किंवा पाटावरती गणपती बाप्पांना स्थापन करून त्यांची पूजा करणार असाल तरी देखील चालू शकते. गणपती बाप्पांची पूजा करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना प्रथम पाणी, त्यानंतर पंचामृत आणि त्यानंतर पाणी असा अभिषेक गणपती बाप्पांना करायचा आहे. नुसता पाण्याने केला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. जर देवघरात ठेवणार असेल तर गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी आपण स्थापना केलेली आहे तर त्याच ठिकाणी गणपती बाप्पांना ठेवायचं आहे. आणि चौरंगावरती जर गणपती बाप्पांना आपण स्थापन करणार असो तर त्यापूर्वी चौरंगावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्याच्यावरती ही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर जर आपल्याकडं गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, प्रतिमा असेल, तर आपण या प्रतिमेला अभिषेक करायचा नाही. आपल्याला ही स्थापना लगेच करायची आहे. तर आता ही तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर पूजा करण्यापूर्वी आपलं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तर दिशेला असावं, अशा प्रकारे आपल्याला या चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीची फुले जरी नसतील तरी देखील आपण लाल रंगाची कोणतीही फुलं अर्पण करू शकता. परंतु आपल्याला हा जो उपाय आज करायचा आहे तर यासाठी आपल्याला जास्वंदीची फुले ही अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे आपल्याला या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलांचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रोळी, अक्षदा, पानाचा विडा आणि दक्षिणा या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा, या दुर्वांची 21 दुर्वांची जोडी आपल्याला या गणपती बाप्पांना वाहायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना केळी आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला गुळ खोबरं देखील या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही या दिवशी व्रत करणार असाल तर या व्रताचा संकल्प देखील करायचा आहे. आणि त्यानंतर मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आपले सर्व इच्छा मनोकामना संकट काय असतील तर ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळेच आपल्यावरची सर्व विघ्न, सर्व अडचणी, सर्व दुःख, समस्या हे विघ्नहर्ता दूर करत असतात.
असतात आणि म्हणूनच आपल्याला या गणपती बाप्पांना अगदी मनापासून हे सर्व दूर होण्यासाठी तसेच आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे चिमूटभर तांदळाचा, तर हा उपाय आपल्याला आपल्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. जर शक्य नसेल मंदिरामध्ये जाऊन करणं, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा आपल्या गणपती बाप्पांना जिथं स्थापन केलं आहे तर तिथं करू शकता. परंतु शक्यतो आपण मंदिरामध्येच जाऊन करायचं आहे. मंदिरामध्ये उपाय करायचा, कारण मंदिरामध्ये एक पवित्र मंगलमय वातावरण असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये या चांगल्या भावना असतात आणि त्यामुळं आपल्याला याचा आपण जो उपाय करणार आहोत तर त्याच्यावरती चांगला प्रभाव पडत असतो आणि त्याचा आपल्याला लवकरात लवकर परिणाम देखील दिसून येईल. यासाठी आपल्याला जर शक्य असेल तर आपल्याला हा उपाय आपल्या जवळच्याच गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तर आता आपण हा उपाय करायला जात असताना आपल्याला जास्वंदीची फुलं, अक्षता, त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी लागणारे जे साहित्य असेल तर ते सर्व घेऊन आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता जात असताना आपल्याला मूठभर तांदूळ घेऊन जायचे आहेत. तांदूळ म्हणजेच आपल्याला अखंड अक्षदा घेऊन जायच्या आहेत. या अक्षदा कुठेही तुटलेल्या नसाव्या, खराब झालेल्या नसाव्यात किंवा एखाद्या अक्षदाला कीड लागलेली नसावी, अशा या अक्षदा आपल्याला या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आपण जे साहित्य नेलेलं आहे गणपती बाप्पांच्या पूजेसाठी, तर या साहित्यानेच आपल्याला बाप्पांची पूजा करायची आहे. विधिवत गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण हे जे अक्षदा नेलेले आहेत तर या अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि या अक्षदा रंगीत करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण जे जास्वंदीचं फूल नेलेलं आहे, आपल्याला या उपायासाठी जास्वंदीचं फूल अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा या जास्वंदीच्या फुलावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत. आता या अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजेच इदम अक्षदम ओम गण गणपते नमः. या महामंत्राचा जप आपल्याला या अक्षदा अर्पण करताना म्हणायचा आहे. तर आपल्याला या अक्षदा 11 वेळा या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत आणि या 11 वेळा अर्पण करत असताना आपल्याला या महामंत्राचा जप करायचा आहे. तो म्हणजेच इदम अक्षतम ओम गण गणपते नमः. जर तुम्हाला हा मंत्र समजला नसेल तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. असा हा मंत्र आपल्याला 11 वेळा या अक्षदा या जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करत असताना म्हणायचं आहे. त्यानंतर या अक्षदा अर्पण करून झाल्यानंतर या जास्वंदीच्या फुलावरती आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, या विघ्नहर्त्याला आपल्यावरची सर्व संकट, सर्व अडचणी, सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, लक्ष्मी मातेचा वास राहावा, आपल्या घराची भरभराट व्हावी, जी काही आपली इच्छा असेल, जी काही आपली मनोकामना असेल, जी समस्या असेल, तर सर्व काही कौटुंबिक वाद असेल किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा घरामध्ये होणारे वादविवाद, कलह असतील, कोणतीही गोष्ट असेल, तर ही सर्व आपल्याला या विघ्नहर्त्याजवळ बोलून दाखवायचे आहे. मनोभावे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर या विघ्नहर्त्याजवळ तुमच्या मनातील सर्व इच्छा, मनोकामना, सर्व अडचणी, समस्या जर मांडल्या, तर हा विघ्नहर्ता आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करत असतो. आपल्या सर्व अडचणी, आपली सर्व संकटं तारून नेत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय केला, तर याचे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि यासाठीच आपल्याला या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.